समजा उद्या सकाळी अचानक तुमची जॉब गेली किंवा घरात मेडिकल इमर्जन्सी आली किंवा मोठा अनपेक्षित खर्च आला. तुमच्याकडे पुढचे 6 महिने घर चालवण्यासाठी पैसे आहेत का? उत्तर नाही असेल, तर माझ्या मते तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी अजून तयार नाही आहात. हो, हे ऐकायला कठीण वाटेल, पण हीच सत्य परिस्थिती आहे. आजचा हा व्हिडिओ तुमचे इन्व्हेस्टमेंट्स नाही, तुमच्या संपूर्ण फायनान्शियल लाईफचे प्रोटेक्शन करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायाळकर. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 3 मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आत्तापर्यंत आपण माइंडसेट, गोल्स, बजेट आणि फायनान्शियल हॅबिट शिकलो. आज आपण वेल्थ क्रिएशनचा पहिला आणि सर्वात मजबूत पाया तयार करणार आहोत, इमर्जन्सी फंड. लक्षात ठेवा, वेल्थ निर्माण करण्यापूर्वी वेल्थ प्रोटेक्ट करणं शिका. एक स्टोरी सांगतो. मी तुम्हाला 2 कुटुंबाची गोष्ट सांगतो. दोघांचं मंथली इन्कम ₹80,000. दोघे एस-आय-पी करत होते. अचानक एका कुटुंबात मेडिकल इमर्जन्सी आली. त्याने एस-आय-पी बंद केली. म्युच्युअल फंड्स काढले आणि क्रेडिट कार्ड वापरलं. दुसऱ्या कुटुंबाकडे इमर्जन्सी फंड तयार होता. त्यांनी कोणतीही इन्व्हेस्टमेंट तोडली नाही. इमर्जन्सी संपली आणि त्यांची वेल्थ क्रिएशन जर्नी सुरूच राहिली. डिफरन्स इन्कममध्ये नव्हता. डिफरन्स इमर्जन्सी फंडमध्ये होता. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक आलेल्या अडचणींसाठी बाजूला ठेवलेले पैसे. हे पैसे इन्व्हेस्टमेंट नाहीत. हे तुमचं फायनान्शियल सेफ्टी नेट आहे. याचा उपयोग फक्त जॉब लॉस, मेडिकल इमर्जन्सी, फॅमिली क्रायसिस, अर्जंट रिपेअर्स अशा परिस्थितीच करा. लोकांची सर्वात मोठी चूक, बहुतेक लोक पहिला एस-आय-पी सुरू करतात, स्टॉक्स घेतात, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करतात, पण इमर्जन्सी फंड तयार करत नाहीत. आणि जेव्हा इमर्जन्सी येते, तेव्हा इन्व्हेस्टमेंट तोडावी लागते. यामुळे कंपाऊंडिंग तुटतं आणि वेल्थ क्रिएशन मागे पडतं. किती इमर्जन्सी फंड हवा? एक सोपा फॉर्म्युला. मंथली एक्सपेन्सेस इंटू 6. जर तुमचा मंथली एक्सपेन्सेस ₹40,000 असेल, तर तुमचा इमर्जन्सी फंड किमान ₹2,40,000 असायला हवा. जर तुमची जॉब स्टेबल नसेल किंवा बिझनेस करत असाल, तर 9 ते 12 महिन्याचा फंड ठेवणं अधिक सुरक्षित आहे. इमर्जन्सी फंड कुठे ठेवायचा? इमर्जन्सी फंड हा स्टॉक मार्केटमध्ये ठेवायचा नाही. तो सहज उपलब्ध असायला हवा. उदाहरणार्थ सेव्हिंग्ज अकाउंट, स्वीप एफ-डी, लिक्विड म्युच्युअल फंड. म्हणजे गरज पडली तर लगेच वापरता येईल. मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त रिटर्न्स नाहीत, पीस ऑफ माइंडसुद्धा आहे. इमर्जन्सी फंड असला की जॉबबद्दल भीती कमी होते, अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेसची चिंता कमी होते आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स शांतपणे वाढवू शकता. आजची ॲक्शन तुम्हाला काय घ्यायची आहे? आजच तुमचा मंथली एक्सपेन्सेस लिहा. मग त्याला 6 ने मल्टिप्लाय करा. तोच तुमचा इमर्जन्सी फंड टार्गेट आहे. आजपासून त्यासाठी दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवायला सुरुवात करा. मित्रांनो, घर बांधताना सर्वात आधी मजबूत पाया घातला जातो. तसंच फायनान्शियल फ्रीडमचा मजबूत पाया म्हणजे इमर्जन्सी फंड. आजचा एक छोटा निर्णय उद्या तुमच्या कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी प्रोटेक्शन तयार करा. जर तुम्ही आजपासून इमर्जन्सी फंड सुरू करणार असाल, तर कमेंटमध्ये लिहा, माय सेफ्टी नेट स्टार्ट्स टुडे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एस-आय-पी आणि इन्व्हेस्टिंग. छोट्या रकमेपासून मोठी वेल्थ कशी तयार होते. मी संदीप घायाळकर. थँक यू. कीप लर्निंग, कीप सेव्हिंग, कीप ग्रोविंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.